पुणेकरांनो, आकाशात चमकलेले ड्रोन, रंगीबिरंगी लाईट्स आणि 45 मिनिटांचा भव्य ड्रोन शो तुम्ही बघितला का? पण या शो मागे एक गुप्त राजकारण दडलेलं आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का? एवढ्या शोसाठी किती खरे पैसे मोजावे लागले असतील? 1000हून अधिक ड्रोन उडवण्यासाठी तब्बल 1 कोटी रुपये. आणि हा खर्च फक्त ड्रोन उडवण्यासाठी, बाकी इतर खर्च ते सगळे वेगळे. या पैशात पुण्याच्या रस्त्यांवर असलेले खड्डे, ससून रुग्णालयात काम मोठ्या प्रमाणावर झाले असते. विरोधकांनी ताबडतोब यावर टीका सुरू केली आणि आता शिवसेना नेते वसंत मोरे यांनी हा गुप्त कोटेशन बाहेर आणलाय. सोशल मीडियावर हा शो चर्चेचा विषय बनलाय, पण त्यासोबतच टीकेचा देखील बडगा यावर उभारला गेलेला आहे. काहींना हा शो आकाशातला शो वाटला, तर काहींना जमिनीवर लक्ष द्या असा संदेशही यामधून देण्यात आलाय. आता तुम्हाला सांगणार आहोत या ड्रोन शो मागे खरं काय राजकारण शिजतंय, किती कोट्यवधी रुपये खर्च यामध्ये झालेत आणि पुणेकरांच्या तिखट प्रतिक्रियांचा अनुभव. तर चला मग, तुम्ही तयार आहात ना? जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे. नमस्कार, मी सूरज कांबळे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. पुणेकरांनो, पुन्हा एकदा तुम्हाला सांगायला हवं की शहरात काहीतरी भव्य झालंय, पण भव्यतेच्या या आडोशात काही गुपितही दडलेलं आहे. होय, मी बोलतोय केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ड्रोन शोबद्दल. हा ड्रोन शो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला होता. अयोध्या आणि वाराणसीनंतर प्रथमच महाराष्ट्रात असा भव्य ड्रोन शो आयोजित करण्यात आला होता, तो देखील पुण्यामध्ये. 45 मिनिटांचा हा ड्रोन शो फक्त एक दृश्य नव्हता. यात मोदी सरकारच्या कामगिरीसह पुण्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मानबिंदूचं दर्शन करून देण्याचा प्रयत्न केला गेला. हजारो ड्रोन आकाशात झेपावले आणि पुण्याच्या 3 ते 4 किलोमीटर परिसरातील नागरिकांनी हा भव्य शो आपल्या डोळ्यात साठवला. तर सोशल मीडियावर मात्र उलट प्रतिक्रिया या माध्यमातून उमटल्या. काहींना हा शो खूप छान वाटला, पण अनेकांनी विचारले, अरे एवढा मोठा पैसे खर्च करून हा शो आयोजित केला, पण त्याऐवजी रस्त्यांवर खड्डे विझवले असते, नागरिक सुविधा पुरवल्या असत्या, एवढा खर्च त्यासाठी का करण्यात आला? ही टीका इतकीच नव्हती. तर आता वसंत मोरे यांनी या शोच्या खर्चाचा पर्दाफाश केलेला आहे. त्यांच्या मते 1000 ड्रोन उडवण्यासाठी फक्त ड्रोन कंपनीकडून 1 कोटी रुपये कोटेशन मिळालंय. पण हा फक्त ड्रोनसाठीचा खर्च आहे. यामध्ये प्रकाश असेल, मंच असेल, सुरक्षा, व्यवस्थापन, कर्मचारी आणि इतर खर्च अजून वेगळे आहेत. त्यामुळं वसंत मोरे म्हणतात की या ड्रोन शोसाठी कोट्यावधी रुपये खर्च झालेले आहेत. वसंत मोरे यांनी यावर टीका करत म्हटलं की आपल्या पुण्यातील ससून रुग्णालयाचे किती काम या माध्यमातून झाले असते एवढ्या मोठ्या पैशामध्ये. हवेत उडणाऱ्यांनी जमिनीवर लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर येणाऱ्या महापालिका निवडणुकीत पुणेकर आपल्याला जमीन दाखवतील. ही टीका फक्त विनोदासाठी नव्हती, यात गंभीर प्रश्न होते. जनता आपल्या पैशाचा उपयोग वास्तवात कसा होतो आहे हे पाहत आहेत. सोशल मीडियावर हा शो चर्चेचा विषय ठरलाय. अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या, मीम्स तयार केले, पण वसंत मोरे यांच्या आरोपानुसार खासदारांनी काही कमेंट्स डिलीट करायला माणसं बसवली होती. त्यामुळं लोकांचा विश्वास आहे की हा शो फक्त प्रदर्शनासाठी नव्हता, तर सोशल मीडियावर त्यांची प्रतिमा नियंत्रित करण्यासाठीही होती. पुणेकरांसाठी हा शो फक्त दृश्यात्मक अनुभव नव्हता, तर तो राजकीय संदेश देणारा कार्यक्रम देखील होता. एवढा भव्य खर्च का झाला असेल? लोकांचा पैशांचा वापर, जमिनीवर कोणते काम या माध्यमातून झाले? एवढ्या प्रश्नांचा डोंगर उभा करणारा हा शो होता. विरोधकांचं बोलणं स्पष्ट आहे, हा शो फक्त राजकारणासाठी आणि भव्यतेसाठी वापरण्यात आला. वास्तविक पुणेकरांच्या समस्या या खड्डे, रस्ते, आरोग्य सुविधा, शिक्षण यावर लक्ष केंद्रित करणं होतं. हे लक्षात घेणं आवश्यक आहे की एवढ्या प्रकारचा कार्यक्रम फक्त दृश्यात्मक आनंद देतो, पण नागरिकांच्या दैनंदिन जीवनात कोणते बदल करतो? वसंत मोरे यांनी यावरून एक मजबूत मुद्दा मांडला आहे. जर एवढा खर्च ससून रुग्णालयाच्या कामावर केला असता तर हजारो रुग्णांना मदत झाली असती. पण आता हा खर्च हवा आकाशात उडवण्यात गेला आहे आणि हा मुद्दा अनेक पुणेकरांसाठी खरी काळजी ठरली. संपूर्ण ड्रोन शो म्हणजे तांत्रिक कौशल्याचा उत्तम नमुना होता, पण त्याचवेळी तो राजकीय वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. एकीकडे मोदी सरकारच्या कामगिरीचं प्रदर्शन, दुसरीकडे नागरी सुविधा, नागरिकांचा पैसा आणि खरं काम यावर टीका केली जाते. लोकांनी सोशल मीडियावर हा शो पाहिला आणि प्रतिक्रिया दिली आहे. काहींना
आकाशातले रंग, प्रकाश आणि 3D ड्रोन दिसले. ते पाहून खूप छान वाटलं. पण अनेकांनी विचारलं, आपल्या रस्त्यांवर का लक्ष दिलं नाही? एवढा पैसा का वाया गेला? त्यामुळं हा शो फक्त मनोरंजन नव्हता, तर विचार करण्यास भाग पाडणारा कार्यक्रम ठरलाय. वसंत मोरे यांनी यावरून एक संदेश दिला की राजकारणात प्रत्येक निर्णयाचा लोकांवर परिणाम होतो. लोक फक्त दृश्य आणि मनोरंजन पाहत नाहीत, ते पैशाचा वापर, व्यवस्थापन आणि नागरिकांच्या हितासाठी निर्णय घेत असतात. तर पुणेकरांनो, हा ड्रोन शो फक्त हवेत रंगीत लाईट्स आणि भव्य प्रदर्शन नव्हता. त्यामागे खूप मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च झाला, पण जमिनीवर नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवर उपाय झालेला नाही. विरोधकांनी वसंत मोरे यांच्या माध्यमातून हा मुद्दा उचलला आणि प्रश्न विचारला, एवढा पैसा खर्च कसा झाला? वास्तविक शहरातील गरजा, रस्त्यांचे खड्डे, रुग्णालय, शिक्षण यावर हा खर्च का नाही झाला? हा शो एक प्रकारे राजकीय संदेश होता. नागरिकांनी पाहिले की आकाशात छान शो आहे, पण आमच्या गरजा ज्या जमिनीवर आहेत त्याकडे लक्ष नाही. आणि हा संदेश महापालिका निवडणुकीमध्ये त्यांना आसमान दाखवेल असा इशारा वसंत मोरे यांनी दिला. शेवटी असा भव्य आणि महागडा कार्यक्रम तुमच्या मनोरंजनासाठी नाही, तो राजकारण, पैसा आणि नागरिकांच्या अपेक्षा यांचा संगम आहे. त्यामुळं पुढच्या वेळी जेव्हा कोणी अशा भव्य शोचं आयोजन करेल, तेव्हा पुणेकरांनी विचार करणं आवश्यक आहे. हा खर्च खरोखरच गरजेचा आहे का? आणि हवेत उडणाऱ्या ड्रोनच्या मागे किती प्रमाणावर जमिनीवर काम झालंय हे पाहणं देखील आवश्यक आहे. विचार करायला भाग पाडणारा हा ड्रोन शो मनोरंजन आणि टीकेचा संगम ठरला. आता पुढे हे प्रश्न उभे राहतील, पुणेकरांनी त्यावर कसे प्रतिसाद दिला आणि महापालिका निवडणुकीत या आकाशातल्या खर्चाचा काय परिणाम होईल हे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. अहो मला सारखा दम लागतोय हो. आज माझा अजिबातच मूड नाहीये. माझ्या हातापायाला मुंग्या येतायत हो. माझं खूप डोकं दुखतंय आज. अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना. या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना. अहो या त्रासावर सोपा उपचार आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा. थायरॉइडची